झी 24 तास एक पाऊल पुढे। जेडीयू भाजपसोबत काडीमोड घेऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे तिसऱ्या आघाडीची शक्यता अनेकांना खुणावू लागली। ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या विषयाला वाचा फोडली। काँग्रेस आणि भाजपला समान अंतरावर ठेवून तिसऱ्या आघाडीचं सरकार हे अनेकांचं जुनं स्वप्न आहे। हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार का, साकारलं तर कसं, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। Really positive about the third point? Well, it's early days yet. Let's hope for the best. We'll see in the future. But is it a healthy trend? It is a healthy trend. संयुक्त जनता दल आणि भाजपमधली दरी रुंदावत चालली असताना आता तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस आणि भाजपला बाजूला ठेवून लहान लहान पक्षांची ही आघाडी अनेक स्थानिक पक्षांना खुणावतीये। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा, बिहारचे संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, पश्चिम बंगालमधला तृणमूल काँग्रेस, ओरिसात बिजू जनता दल, जम्मू काश्मीरमधली नॅशनल कॉन्फरन्स, पंजाबचा अकाली दल, महाराष्ट्र, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि डावे पक्ष असे अनेक स्थानिक पक्ष एकत्र आले तर भक्कम तिसरी आघाडी उभी राहू शकते। उत्तर प्रदेशात काँग्रेसची हाडवैरी असलेल्या मात्र केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते तसे संकेत देत आहेत। एनडीए के तमाम घटक और यूपीए के तमाम घटक आज इन दोनों दलों की तानाशाही से परेशान हैं और वो तीसरा मोर्चा बनाने की बात कर रहे हैं। हम लोग उनके संपर्क में हैं, लगातार बात हो रही, मैं नाम नहीं लूंगा। तिसरी आघाडी झालीच तरी ती लोकसभा निवडणुकांपूर्वी होण्याची शक्यता मात्र फारच दुर्मिळ आहे। निवडणुकीनंतर पक्षांची स्थिती कशी असेल, काँग्रेस आणि भाजपचं संख्याबळ काय असेल, यावर तिसऱ्या आघाडीचं भवितव्य अवलंबून राहील। पण आघाडी झाली तरी ती किती काळ टिकेल हा देखील प्रश्न आहेच। कारण या छोट्या पक्षांमधले अनेक नेते पंतप्रधान होण्याचं स्वप्न बाळगून आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंग यादव, बसपाच्या नेत्या मायावती, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजदचे लालू प्रसाद यादव असं नेतृत्व करायला अधीर असलेले अनेक नेते ही जशी एक अडचण आहे तशीच दुसरी मोठी अडचण म्हणजे राज्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पक्ष। उत्तर प्रदेशात मुलायम सिंग आणि मायावती, तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी, बिहारमध्ये नितीश कुमार विरुद्ध लालू प्रसाद यादव आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष यांच्यातून विस्तवही जात नाही। अशा स्थितीत तिसरी आघाडी बनणार कशी आणि बनलीच तर टिकणार कशी हा प्रश्न आहेच। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।